जालन्यामध्ये अतिवृष्टीच्या अनुदान वाटपामध्ये 40 कोटींच्या घोटाळ्याचा पर्दाफाश झाला। जालना जिल्ह्यामध्ये 2024 मध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अनुदान देखील शासनाने जाहीर केलं, मात्र काही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी बोगस शेतकऱ्यांच्या नावे जवळपास 40 कोटींचा घोटाळा केल्याचं उघडकीस आलंय। आमदार बबनराव लोणीकर यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला आता यश आलं, तर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून एसआयटी चौकशी करावी अशी मागणी आता लोणीकरांनी केली। तर जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी 7 तलाठ्यांसह 4 कार्यालयीन क्लर्कला निलंबित केलं। अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामध्ये एकूण 21 जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। या सर्व घोटाळ्याच्या संदर्भात आतापर्यंत तलाठी किंवा ग्रामसेवक यांच्यावर कारवाई जरी झाली असली तरी घनसावंगीचे तहसीलदार आहेत, अंबडचे तहसीलदार आहेत, एसडीएम आहेत, या सर्वांनी मिळून केलेला घोटाळा आहे। यांच्यावर सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे, यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे किंवा यांच्या प्रॉपर्टीवर, यांच्या मालमत्तेवर सातबारावर बोजा टाकला पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी आहे। ज्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित केलेली आहे त्यामध्ये ज्यांच्या खुलाशामध्ये अत्यंत असमाधानकारक असेल किंवा जर काही आणखीन दुसऱ्या तालुक्यामध्ये काही असे तलाठी सापडले तर त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात। सद्यस्थितीमध्ये 3 तालुक्यांचा प्रोग्रेस झालेला आहे। बाकी आपले उर्वरित 6 तालुके, एकूण 8 तालुक्यापैकी 2 हे पूर्ण झाले होते। 3 तालुक्यांचा प्रोग्रेस झालेला आहे। लवकरच त्याचा अहवाल येईल, कारण तिकडे अशा पद्धतीचा गैरप्रकार आढळून या प्रमाणामध्ये तसा दिसून येत नाहीये। त्यामुळे ती चौकशी लवकर होईल 6 तालुक्यांची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।